वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात खानापूर प्रीमियर लीग 2024 अर्थात KPL सीझन 3. आणि काही प्रेक्षक जे बॉन्ड लाईनच्या आत बसले त्यांना आयोजकांकडून महत्त्वाची सूचना आहे, एक विनंती आहे. आपण प्लीज जी बॉन्ड लाईन आहे, सीमारेषा आहे, त्याच्या थोडंसं अंतर ठेवून बाहेर बसायचं आहे, जेणेकरून आपल्यामुळे कुठलाही व्यत्यय या खेळामध्ये येणार नाही आहेत ह्याची दक्षता अर्थात काळजी आपण घ्यायची आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं आपण स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. महत्त्वाचा मॅच आहे दोन्ही टीमसाठी. या लीगमध्ये कायम राहण्यासाठी विन होणं, विजय होणं दोन्ही टीमसाठी मच निडेड आहे. एंजल सोशल क्लब ज्यानं पहिला सामना गमावला होता तो श्री सातेरी स्पोर्ट्स या संघासमोर. द लान्स स्पोर्ट्स हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती असताना माघारी आला तो FCC BD या संघाविरुद्ध खेळताना. त्याच्यामुळे या दोन्ही संघांना आता या सामन्यामध्ये जिंकणं मच निडेड महत्त्वाचं आहे. जर या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान कायम ठेवायचं आहे तर या सामन्याला जिंकणं आवश्यक असणार आहे. दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी या लहान स्पोर्टचे प्रतिनिधी आहेत. एंजल सोशल क्लब. एंजल सोशल क्लब आपला एक अतिरिक्त खेळाडू, एक्स्ट्रा खेळाडू आम्हाला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे. जो आपल्या खेळाडूंना नावानेशी ओळखेल असा खेळाडू आपण या समोरच्या कक्षेच्या दिशेनं कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवा. तर लंच ब्रेक नंतर आपण मॅचला करतोय सुरुवात. जो प्रेक्षक वर्ग यूट्यूबवरती AV25 चॅनलवरती जोडलेला आहे त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. महादेव आणि संतोष ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना वैभव पाटील ज्यानं याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केलेली होती तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रेडी. ऑल सेट, ऑल गो. पंचाकडनं इशारा आलाय, लेट्स प्ले. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन द टोस आले होते, टाचेवरती आले होते खेळण्यासाठी. तोपर्यंत चेंडू निघून गेला. उसळी आहे. वैभव यांनी याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं आणि तेच पुन्हा एकदा सज्ज होतं ना. हा कोटाप्याचा चेंडू, पुलचा फटका, चेंडू जातो बॉन्ड लाईनच्या बाहेर. लंच ब्रेक नंतरचा हा पहिलाच षटकार आलाय. आकोटप्याची गोलंदाजी आणि आकोटप्याच्या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडले आणि चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषा पार. रिप्ले जरी आपण पाहिला बघा, शॉर्ट पिच. आकोटप्याची गोलंदाजी हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरसाठी रेडी होते महादेव आणि महादेव यांच्या बॅटमधनं हा पहिला मोठा फटका, षटकार, सिक्सर. ऑफ स्टंपच्या बाहेर होता पण उचले घेणारा जास्त. पंचाकडनं इशारा आला, इट्स व्हाईट बॉल. जास्त उचले घेणारा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होताना अतिरिक्त धावेने धावफलकावरती भर होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर आता इनफिल्डच्या डोक्यावरनं, कव्हरच्या डोक्यावरनं सुंदर फटका. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, रूम होता, जसं कहते ना हात खोलने का मौका था. आणि या चेंडूवरती सरळ सुपर कव्हरला चेंडू, 4 धावा, चौकार. इतका बाहेर होता, रूम होता, जागा होती आणि त्या चेंडूला सरळ अपिश, ज्याला लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणता येतं, लॉफ्टेड ड्राईव्ह केलं. एका टप्प्याने चेंडू गेला सरळ सीमारेषा पार, चौकार. एक चौकार, एक षटकार. धावा झाल्या धावफलकावरती 11. दुपारच्या सत्रानंतर आता पुन्हा एकदा खेळाला जी सुरुवात झालेली आहे तो महादेव थोडासा आक्रमक पवित्रामध्ये आणि अटॅक केलाय तो वैभववरती.
पुन्हा त्याच पद्धतीनं क्षेत्रही तेच आहे, फटकाही त्याच दिशेनं आणि रिझल्टही तोच आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू लागोपाठचा दुसरा चौकार महादेव यांच्या बॅटमधनं तिथून आलाय. तोच टप्पा होतो किंवा थोडा अजूनही बाहेर होता. जरी आपण पाहिलं ना रिप्ले मध्ये बघा अजून बाहेर होता. तो ओव्हरपिच नव्हता पण त्या चेंडूसाठी रेडी होते, त्या फटक्यासाठी रेडी होते महादेव आणि त्यांनी हा सुंदर असा फटका खेळाय कव्हरच्या डोक्यावरनं. हे चेंडूला खेळवतं, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आता चुकीचा होता बघा जर आपण पाचही चेंडूचा खेळ पाहिला तर एक हाफ ट्रॅकर सोडला तर 4 चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होते. त्याच्यात ते 2 त्याने एक्झिक्यूट केले. 2 चेंडूवरती चांगले फटके खेळल्या. हाही ऑफ स्टंपच्या बाहेर होता पण ट्रॅक करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. का त्याला एक कारण आहे. आता ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन साईडला खेळतो चेंडू जातो लॉंग ऑन रिझल्ट मध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोचेल, क्षेत्ररक्षण करेल, फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 17-17 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना एक आक्रमक सुरुवात, अटॅकिंग सुरुवात केली जाते. धावा आहेत धावफलकावरती 17-17 बिनबाद दमदार 17 धावा धावफलकावरती आहेत. घडलंय, कुठला संघ क्वालिफाय झालाय आणि आता कुठला संघ क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे आहे. तर मागच्या 2 दिवशी जे घडलंय ते आजही घडेल की अजून काही नवीन पाहायला मिळेल. रमेश गोलंदाजीसाठी आखोटप्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पूल, लॉंग चेस फॉर द फिल्डर. फार लांबचा प्रवास होता, नाही पोहोचू शकत आणि या पहिल्या चेंडूवरती चौकार. खानापूर प्रीमियर लीग अर्थात KPL सीझन 3चा आजचा तिसरा दिवस आणि चौथा मॅच आजच्या दिवसातील. आखोटप्याचा चेंडू होता, सुंदर फटका पाठीमागे गेलं आणि प्रकारचा काय फटका खेळलाय. स्क्वेअर कटचा पॉइंटच्या डोक्यावर देखणा असा चौकार. लहान स्पोर्टच्या खेळाडूंना माहिती आहे की जरा या सामन्यामध्ये आपल्याला विजयी व्हायचं आहे तर मोठी धावसंख्या उभारणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्यांची तयारी आहे मोठी धावसंख्या उभारणं. आडव्या बॅटनं अक्रॉस पहिलं डान्सिंग डाऊन द विकेट आले, पुढे आले, वाटलं समोर येतील, फुल फेस ऑफ द बॅट खेळतील पण शेवटच्या क्षणी इरादा बदलला, अक्रॉस गेले, पुढचा पाय थोडा स्क्वेअर ऑन झाला आणि त्यामध्ये चेंडू चकून त्यांना जातोय. शफल केलं होतं पण कनेक्ट होऊ शकला नाहीये. बॅटच्या वरती लागलाय, जवळपास जिथे स्टिकर असतं, एक तर मॅन्युफॅक्चरिंग असतं किंवा एखाद्या पडतं स्पोर्ट्सचं असतं, त्या स्टिकरच्या ठिकाणी चेंडू लागलाय. विकेट क्रमांक पहिला बघा, हा आखोटप्याचा चेंडू होता आणि आखोटप्याच्या चेंडूला खेळताना शफल केलं होतं पण चेंडू बॅटला इथे लागला जिथे स्टिकर असतं आणि ते स्टिकर लागताना त्याच्यावरती मोहर लागली होती ती विकेटची. विकेट गॉन, पहिला विकेट बाद. थँक्यू. पहिला विकेट पहिला गडी बाद झालाय लवकर तो संतोषाच्या रूपाने. आखो टप्प्याचा चेंडू, सुंदर फटका, चांगला फटका, आल्या स्क्वेअर कटचा
एक तडाखेबंद कट 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 कटचा फटका चौकार. बघा पहिला चेंडू फेस करत होते पण उजव्या यष्टीच्या बराच बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. बॅकफुटला गेला. बॅकफुटला जात असताना बॅटची फेस सुद्धा बरोबर योग्य वेळेला ओपन केली गेली आणि हा चौकार. आताही उचली घेणारा चेंडू होता. फक्त दिशा दिली. बघा पाहिलं स्क्वेअर कट नाही करू शकत. जास्त उसळी आहे. शेवटच्या क्षणी बॅकली वर गेली होती पण खाली आणली आणि दिशा दिली. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये 3 चौकार पाहिले. धावा जर पाहिल्या आपण या षटकामध्ये 13 धावा आल्या. पहिल्या षटकाला 17 धावांचं, हे षटक आलं 13 धावांचं. 2 ओव्हरचा खेळ, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 30-30. एक गडी बाद 30. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना वैभव. पहिल्या षटकामध्ये 17 धावा गेल्या होत्या आणि त्यानंतर मागचं षटक आलंय जे 13 धावांचं षटक आपण पाहिलं होतं. आणि पुन्हा एकदा वैभव पुढे सरसावून खेळले. ड्राईव्ह केले. कव्हरच्या दिशेने फील्ड केलं गेले. चेंडूला चांगलं आणि 15ची सरासरी कायम राहिली तर नक्कीच त्या 85-90 धावा आपण पाहू शकू. हलक्या हाताने चेंडू खेळतोय. खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. ऑन साईडला काही जे फ्लॅगच्या बाजूला जे पडद्यावरच्या बाजूला काही का प्रेक्षक वर्ग बसलाय. समाज बघा आपल्या आयोजकाकडनं महत्त्वाची सूचना आहे. थोडंसं आपण बाहेर बसा जेणेकरून जो पडदा आहे किंवा जे बॅनर्स आहेत त्याच्या पुढे कोणी बसू नका ही विनंती आपल्याला. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला सलग खेळलाय. भिरकावून दिले. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. बॉल आणि फुल टॉस बॉल सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळतायत. आता इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षक होते. डीप वरती फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा महादेव पूर्ण करतात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 39. 39 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला असताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा झाल्या धावफलकावरती 39. 39 महादेव हे चांगली फलंदाजी करतात या सामन्यामध्ये. सुरुवातीपासून आक्रमक पवित्र स्वीकारलेला होता या सामन्यामध्ये खेळत असं माहिती आहे ना की हा मॅच महत्वाचा आहे. ही डू ऑर डाय वाली रेड आहे. जसं प्रो कबड्डीमध्ये असते तशी ही रेड आहे. बॅटमॅन केली थोडी हलक्या हाताने खेळलं तर मराठीमध्ये जसं तेलगी जाने सगळे करो या मरो तर प्रो कबड्डीमध्ये डू ऑर डाय वाली रेड येते. तुम्हाला प्रतिस्पर्ध्याला बाद करावाच लागतं. म्हणजे फक्त एक क्रॉस लाईन पार करून पॉईंट घेऊन चालत नाही तर तुम्हाला बाद करावं लागतं. आत यावं लागतं. त्याच्यामुळे ही लढाई तशी आहे. डू ऑर डाय करना होगा अप्लाय. अपने आप को करना पडेगा अशी लढाई आहे. कोलवट टप्प्याचा ब्लॉक होल डिलिव्हरी त्यामुळे दोन्ही साईडनं प्रयत्न होणार. असं नाही की लायन्स क्लबच प्रयत्न करणार. एंजल सोशल क्लब सुद्धा त्यांना सुद्धा तीच आहे
त्यांना सुद्धा ही डू और डाय वाली रेड आहे. डू और डाय करणं पडेगा अप्लाय. फक्त आपण जाऊया, एक गाणं ऐकूया आणि येऊया. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा इनायत तेलगी असतील कॉमेडी. धन्यवाद सर। जहाँ तक आपने बताया कबड्डी की बात की, आपको लाइन टच करना होगा। अगर आप लाइन के अंदर आएंगे तो आपको एक बोनस मिलेगा, तो आपको लाइन के अंदर आके खेलना पड़ेगा। महादेव एक अच्छे खिलाड़ी है, काफ़ी सारा एक्सपीरियंस है महादेव के पास। तो देखना है। स्वप्निल आए हैं कमिटेरियन से, सामने रहेंगे महादेव। महादेव चौहान जबरदस्त खिलाड़ी है, क्षमता रखते हैं लंबे लंबे हिट्स लगाने की। अब तक आप देख सकते हो 2 छक्के लगाए हैं, 2 चौके लगाए हैं उन्होंने। तो स्कोर बनता हुआ 40। फिर से क्या सटीक टाइमिंग है। मैं हमेशा कहता हूं एक्सपीरियंस काउंट होता है। तो टाइमिंग देखिएगा, देर आए दुरुस्त आए। महादेव के बल्ले से तीसरा छक्का आया, क्या सुंदर टाइमिंग थी महादेव की। इस छक्के से बढ़ता हुआ स्कोर है 46-46। तो अगर आप और पीस देंगे महादेव को, आपको नहीं बख्शेंगे, आपको सीधा सीमा रेखा के पार पहुंचाएंगे। तो फिर से एक बार स्वप्निल महादेव के लिए। इस बार अच्छी गेंद थी, फ्लाइटेड थी, स्विंग करती हुई इन द एयर, डॉट बॉल के रूप में गेंद। तो एक छक्का खाने के बाद वापसी करते हुए स्वप्निल। तो अच्छी बल्लेबाजी करते हुए महादेव चौहान। फिर से देखिए एक ब्लॉक सिप किया है, कोई मौका नहीं मिलेगा। सुंदर वन बाउंस चौका। तो अंपायर का इशारा था चौके का। इस चौके से बढ़ता हुआ स्कोर है 50 रन पूरे होते हुए। तो अच्छी बैटिंग होती हुई महादेव की। काफी सारा अनुभव है कहूंगा मैं महादेव के पास। पैंतीस रन बनाकर खेलते हुए महादेव। फुल टॉस गेंद थी, इस बार थोड़ी सी आउटसाइड के बाहर थी कहूंगा मैं। तो 22 का इशारा आता हुआ। तो इसे 31 रन से बढ़ता हुआ स्कोर है 51 रन बने हैं अब तक, एक विकेट के नुकसान पर। आउट हो रहे खिलाड़ी संतोष 8 रन बनाकर। अब पहले ही प्रयास किया था हॉट एंड शॉट लगाने का, लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात थे। अच्छी फील्डिंग कहूंगा मैं, रफ आउटफील्ड है, लेकिन जिस तरह से आप फील्डिंग करते हो वो काउंट होता है। हमेशा मैं कहता हूं अच्छी फील्डिंग। 1 रन से संतुष्ट। फिर से महादेव चौहान स्ट्राइक पे। 52 रन बने हैं अब तक, चौथा ओवर का खेल प्रगति पे। इस बार फुल टॉस गेंद देखिए, घुटना टेका शॉट, षटकार। क्या सुंदर टाइमिंग थी कहूंगा मैं महादेव चौहान की। ऐसे गेंद वो मिस नहीं करते। वो जानते हैं कम से कम 15 साल का एक्सपीरियंस है। शेडेगाली टीम से वो खेलते हैं, कर्णधार है शेडेगाली के। तो ऑक्शन में उनको लिया गया था। तो इस छक्के से बढ़ता हुआ स्कोर है 58 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बॉल बॉल ओवर की समाप्ति हो चुकी है। तो कुल 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। जहां तक रन संख्या का सवाल है, स्कोर बना है 58। तो 41 रन बनाकर खेलते हुए महादेव चौहान, एक संधि है उनके पास हाफ सेंचुरी कंप्लीट करने की।
पहली हाफ सेंचुरी, अगर वो हाफ सेंचुरी बनाते हैं तो मेरे खुद तरफ से 101 रुपए का इनाम उनके लिए आएगा, क्योंकि मैं जानता हूँ क्षमता रखते हैं, अच्छे खिलाड़ी है, काबिलियत है उनके पास। थोड़े से इंजरी हो गए थे सर, आपको मैं बताना भूल गया। तो एक माइनर एक्सीडेंट में उनका पैर थोड़ा सा चोटग्रस्त हुआ था, उसके बाद भी अभी तक क्रिकेट को उन्होंने नहीं छोड़ा है, अभी तक कायम रखते हुए। तो एक अच्छी सोच है कहूंगा मैं, माधव ने क्रिकेट को क्विट नहीं किया है, क्योंकि अच्छे खिलाड़ी का यही होता है। चैलेंजिंग ओवर आएगा तो देखना है। तो किस प्रकार से रन बनाते हैं महादेव चौहान। 41 रन पे बल्लेबाजी करते हुए, अच्छी बल्लेबाजी करते हुए, उनका साथ निभाते हुए वासुदेव झिंझवाड़कर। तो वासुदेव ने एक मेडन फेंका था और 2 विकेट चटकाए थे। तो काफी अनुभव है कहूंगा मैं वासुदेव के पास। वासुदेव सुबह डेली यहाँ पे आके प्रैक्टिस करते हैं, होम ग्राउंड है उनका। तो महादेव के पास इतना वक्त नहीं मिलता है, महादेव अपने काम में बिजी रहते हैं। तो देखना है किस तरह से प्रदर्शन करते हैं। अब गेंदबाजी के लिए आए हैं रमेश, हमारे आर्मी के जवान रमेश चैलेंजिंग गोल लेके आए हैं। स्ट्राइक पे रहेंगे वासुदेव झिंझवाड़कर। तो बॉस भी यहाँ पे आए हैं मैच देखने के लिए, उनका भी स्वागत है। तो फिर से एक बार गेंदबाजी करेंगे रमेश, अपना कोटे का दूसरा ओवर लेकर। इस बार ऑफसाइड पे गेंद थी, एज लगा था। खराब फील्डिंग कहूंगा मैं वहां पे। मानिक कुरिया मौजूद थे, तो 4 रन मिलेंगे। तो इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर है 62-62 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। इस बार कहीं पे निगाहें थी, कहीं पे निशाना था वासुदेव का। तो बल्ला एक तरफ, गेंद एक तरफ, डॉट बॉल के रूप में गेंद। तो डॉट गेंद एक चौकी के बाद आती हुई अच्छी गेंदबाजी रमेश की। 62 रन बने हैं अब तक, 5 ओवर प्रगति पे चैलेंजिंग ओवर का। इस बार देखिए आगे आगे खेलने की कोशिश, वाइड का इशारा है और एक अनवांटेड थ्रो कहूंगा मैं कीपर द्वारा, जरूरत नहीं थी उनको। अब स्ट्राइक पे रहेंगे महादेव चौहान, 41 रन बनाकर खेल रहे हैं। एक संधि है उनके लिए, एक चांस है कहूंगा मैं इस टूर्नामेंट का अर्धशतक बनाने के लिए। काफी एक्सपीरियंस है महादेव। स्ट्राइक पे महादेव, गेंदबाजी करेंगे रमेश बस स्टैंड एंड से। इस बार कट करना चाहते थे, लेकिन कट करने के लिए वो गेंद नहीं थी, शॉर्ट आर्म गेम थी रमेश की। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, डॉट बॉल। इस बार ये आकलन की गेंद, सटीक गेंद कहूंगा मैं रमेश की। 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा महादेव को। इस 1 रन से अपना व्यक्ति इंडिविजुअल स्कोर 42 रन पे खेलते हुए महादेव चौहान अच्छी बल्लेबाजी। स्कोर पहुंचा अब तक 65-65 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। इस बार ड्राइव किया है, देखना है खिलाड़ी वहां पे मौजूद। 2 रन लेना चाहते हैं वहां पे महादेव, आसानी से कंप्लीट किए। इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर है 67। लगभग आखिरी गेंद शेष है रमेश की। स्ट्राइक पे रहेंगे वासुदेव झिंझवाड़कर।
हाँ, इस बार देखिए क्या सटीक टाइमिंग हुई है, लेकिन हाथ में गई है गेंद, आउट होकर वासुदेव धुंधवाड़कर वापस। तो -6 हो जाएंगे, तो इसका लक्ष्य रखेंगे। आप देख सकते हो महादेव जानते हैं इक्के दुक्के और अपनी टीम को लेके चलना चाहते हैं महादेव, लेकिन यहाँ पे आउट होकर वापस वासुदेव धुंधवाड़कर उनका स्थान लेने के लिए जाएंगे सोहेल बच्चन ओवर। तो 61 रन बने हैं अब तक, 5 ओवर का खेल समाप्त हुआ है, 61 रन बने हैं। तो आप देख सकते हो हमारे पास सुंदर कमेंटेटर, मराठी कमेंटेटर तो अक्षय आए हैं, जगताप। शेवटची ओव्हर आहे. धन्यवाद तिलगीजी. शेवटचा ओव्हर आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये बघूया जास्तीत जास्त किती धावा आहेत, कारण मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही आहेत, मायनसही झाल्यात. त्याच्यामुळे एक आव्हान जे उभं करायचे, जे टार्गेट सेट करायचं आहे ते किती धावसंख्येत असायचं आहे. खाली राहिला बॅटच्या आतल्या कडेला लागून चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये फील्ड केला गेला. एक धावे चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय तो 62 वरती जाऊन पोहोचतोय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जशी आपण चर्चा करत होतो या दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा मॅच आहे, त्याच्यामुळे किती धावफलक असावा याविषयी चर्चा अगोदरही झाली असणार. याविषयी चर्चा अगोदरच मनामध्ये असणार. एक टार्गेट सेट केलेला आहे. अख्खो टप्प्याचा चेंडू मिस्टर स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. पहिल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटतोय. प्रयत्न चांगला होता लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचा. पहिला तर आले, इतक्या वेगामध्ये आले की थोडंसं चेंडूच्या जास्त जवळ आले असं वाटलं. हातात निसटला. दुसरा प्रयत्न देखील केला, त्याच्यामध्ये निसटलाय. रिव्ह्यू साठी चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. सर आपण 2 पंचांपैकी कोणीतरी या एकाने पाहण्यासाठी. पाहण्याचा प्रयत्न करतील. यानंतरचा होणारा मॅच FCC बीडी मंजू आणि एंजल सोशल क्लब खानापूर या 2 संघांदरम्यान असणार आहे. त्याच्यामुळे FCC बीडी टीम आपण रेडी राहा. पंच नीट निरीक्षण करताना की कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेलेला आहे. ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला त्यावेळेला पोझिशन काय होती आणि ते आपला निर्णय देतील. आपल्या जागेवरती जाऊन आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. इट्स फेअर डिलिव्हरी इशारा झालाय फेअर डिलिव्हरीचा. याचा अर्थ 2 धावा, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. 63 63 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाचा मॅच चालू आहे. स्विंग अँड मिस. आज पटका खेळताना बघा बॅट जी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने जाते. पुढचा पाय देखील बरोबर थोडासा स्क्वेअर ऑन होतो. आणि महादेव आता बॅटिंग करतायत ते महादेव 43 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत. म्हणजे 46 धावांची इम्रानची, मागे आपण 44 राहुलची इनिंग पाहिली आहे.
लेग स्टंपच्या बाहेर आता व्हाईट बॉलचा इशारा देखील केला जातोय. हे व्हाईट बॉलला 1 रन ॲड होईल धावफलकावरती. 64 धावा धावफलकावरती आहेत. अर्धशतकाच्या जवळपास आहे. बघूया ते अर्धशतक नोंदवण्याचा मान जातोय का तो महादेव यांच्याकडे. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. पुढे येऊन खेळल्या डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक असला तरी काही करू शकला नसता. सरळ जातं ऑन द रूप षटकार. महादेव बॅटिंग ऑन 49. बघूया या KPL खानापूर प्रीमियर लीगचं अर्धशतक 50 धावा येतात का. 49 बॅटिंग ऑन 49 अँड दिस टाइम 50. टाळ्यांचा गजर होऊ द्या. अकोटाप्याचा चेंडू होता. पॉइंटच्या रिझर्व मध्ये चेंडूला केला 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आणि या 50 साठी नक्कीच इनायतजी तेलगी यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाचं कॅश प्राईज. कारण पहिलं अर्धशतक जे आले खानापूर प्रीमियर लीगचं सुरुवातीला आले होते, म्हणजे सलामीला आले होते. बाकीचे फलंदाज बाद झाले. एका टोकाला जे पूर्णपणे म्हणजे जसं अँकर रोल प्ले केलेला त्यांनी या सामन्यामध्ये. टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव घ्यायची होती. गडी बाद झाले. शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. शेवटच्या चेंडूवरती झाले धावबाद. पण धावबाद होत असताना एक चांगली इनिंग, चांगली खेळी साकारलेली असताना 51 धावांची एक खेळी, अप्रतिम खेळी. आणि खानापूर प्रीमियर लीग मधलं अर्धशतक नोंदवण्याचा मान गेलाय तो महादेव यांच्यावरती. कारण आपल्या संघाला उभार देण्याचं काम महादेव यांच्या या 51 धावांच्या खेळीने केलेलं आहे. म्हणून तो टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांचा आवाज होतोय. या 51 धावांच्या खेळीसाठी महादेव यांच्या आपल्या संघाला उभार देण्याचं काम केलेलं आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांचा खेळ संपताना धावा झाल्या धावावरती 72. आणि काय योगायोग आहे. म्हणजे ज्यावेळेला लहान स्पोर्ट्स याच्या अगोदरचा सामना खेळला होता ना, त्यावेळेला सुद्धा त्यांच्यासमोर 73 धावांचं आव्हान होतं. आताही त्यांच्यासमोर 73 धावांचं आव्हान असणार आहे. बघूया, त्यावेळेला कमी पडले पण यावेळेला ते सक्सेस होतात का. पुढचा मॅच टॉस नाणेफेक FCC BD आपण या मॅच नंतर येणार आहोत त्या दिशेनं. कारण एंजल सोशल क्लब तिथे खेळतोय. एक ब्रेक घेऊया, आपण टायटल सॉन्ग ऐकूया आणि येऊया. 73 धावांचा पाठलाग ज्यावेळेला होईल त्यावेळेला पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्सशी जोडली जाऊया. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. अंजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. नावाने आयोजन मानाचा. 2 लाखाचं बक्षीस मोठं आहे हो आयोजनाचं. साहेबांच्या येण्याने आनंद होई साऱ्या या नगरीला. साहेबांच्या येण्यानं आनंद होई साऱ्या या नगरीला. भाई किरण पाटील
क्रिकेटच्या सामन्यांचा आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला सारी खानापूर नगरी जमली क्रिकेटचे सामने बघायला सामने पाहायला इकडे तिकडे गर्दी भारी सलाम प्रेक्षक राजाला क्रिकेट खेळाडू खेळताना भारी पाऊस छक्के चौक्यांचा प्रेक्षक राजा आनंदी होई हर एक फटक्याला भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला सारी खानापूर नगरी जमली क्रिकेटचे सामने बघायला तो अब मैच की शुरुआत होती हुई तो देखना है यहाँ पे जो लक्ष्य रखा है 73 रन का लक्ष्य रखा है तो किस हिसाब से यहाँ पे बल्लेबाजी होगी वो भी देखना है। तो एंजल सोशल क्लब ने 73 रन का लक्ष्य रखा है तो हनुमंत पुजारी आएंगे पहली ओवर लेकर बस स्टैंड एंड से। स्ट्राइक पे रहेंगे अक्षय, नॉन स्ट्राइक पे रमेश, तो गार्ड लेते हुए अंपायर से अक्षय, तो 73 रन चाहिए कुल 36 गेंदों में। क्या अच्छी गेंद थी, थोड़ी सी नीचे रही, काफी एक्साइटिंग खिलाड़ी है कहूंगा मैं हनुमंत पुजारी, एक्स काउंसिलर हमारे, तो अच्छी गेंदबाजी करते हैं, काफी सारा अनुभव भी है उनके पास हनुमंत पुजारी के पास। तो पहली गेंद डॉट, हाँ इस बार क्या हाइट थी कहूंगा मैं इस गेंद की। तो आप देख सकते हो सर यहाँ पे पिच जो किया है हमारे सुरेश कुडाले जी ने, पूरा श्रेय उनको जाता है, दिन रात मेहनत की है इस पिच पे। तो अच्छा पिच यहाँ पे इस बार फ्लिक किया है, देखना है 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। तो 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा, 1 रन से खाता खोला अक्षय ने। तो स्कोर बना है 1 रन, मात्र 3 गेंदें हो चुकी है, 1 रन खर्च किया है हनुमंत पुजारी ने। तो अच्छी गेंदबाजी होती हुई, थोड़ी सी फील्ड में सजावट करते हुए महादेव चौहान, तो फिर से एक बार गेंदबाजी करेंगे हनुमंत पुजारी रमेश के लिए। क्या अच्छी गेंद थी कहूंगा मैं, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। अगर डायरेक्ट हो सकता था तो खतरे में आ सकते थे रमेश। 1 रन चुराया, इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 2। पहला ओवर पावर प्ले का चलता हुआ,
इस बार खिलाड़ी वहां पे तैनात थे, अच्छी फील्डिंग कहूंगा मैं। एक मौका ढूंढ रहे थे वहां पे अक्षय, लेकिन सफलता नहीं मिलती हुई। डॉट बॉल के रूप में गेंद अभी भी स्कोर रुकता हुआ 2 रन पर। क्या अच्छी गेंदबाजी हुई है पावर प्ले पे हनुमंत के, मात्र 2 रन खर्च किए हैं। आखिरी गेंद शेष। इस बार यॉर्कर किया था, लेकिन खिलाड़ी वहां पे तैनात है, थोड़ी सी मिस फील्डिंग हुई है। सोहेल बिचनर वहां पे मौजूद थे, अच्छी फील्डर है, लेकिन थोड़ी सी मिस फील्डिंग हुई है। लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। तो इसे 1 ओवर से बढ़ता हुआ स्कोर है। 3 रन बने हैं बिना कोई नुकसान के। सर तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर स्कोर बरोबर 3. परिस्थिती तिथेही तशी होती, म्हणजे तिथे 17 होत्या. पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना इथे फक्त 3 धावा. टिचून मारा केलाय, खास करून जसा तुम्ही उल्लेख केलाय हनुमंत यांचा, की लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवलेली होती. त्याच कारणासह मोठे फटके खेळण्याची संधी ना अक्षयला दिली ना रमेशला दिली. दोघांनाही एका बाजूला अक्षरशः थांबून ठेवावं लागलं होतं. फक्त वेळ 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 टायमावरती लक्ष ठेवा, वेळ जास्त वाया जाऊन देऊ नका. पाठलाग आहे, 73 धावांचा पाठलाग करायचा आहे तो लन्स स्पोर्ट्स या टीमला. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतो. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना वासुदेव. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्यानं या स्पर्धेतलं जसं एक अर्धशतक आपण याच्या अगोदर पाहिलं, तसं पहिली मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर आपण पाहिलं होतं. तर गोलंदाजीसाठी रेडी होत आहेत. बॅट टॉप एज लागला, टॉप एज मागचा मॅडन ओव्हर होता आणि इथे जेल सुटलाय. हनुमंत जरी होते, त्यांच्या हातातनं जेल सुटलाय. टॉपला लागला होता, बॅटच्या कडेला चेंडू लागून वर उडाला होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, फ्लाईंग शिपच्या दिशेनं येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये थोडेसे कमी पडलेत. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण एका धावेनेशी धावफलक पुढे गेलाय तो 4 वरती. पण स्पीड पाहिजे, कारण 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12च्या वरची सरासरी प्रति षटकामध्ये राखायची आहे. टप्प्याचा चेंडू होता, शटम पुलचा प्रयत्न, शॉट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक उजव्या डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेपर्यंत एकच धाव फलकावरती ॲड होईल. सिंगल रनर स्ट्राईक तर रोटेट चाललाय. पण ज्या तुम्हाला आस्किंग रन रेट खेळायचं आहे किंवा ज्या रिक्वायर रन रेटने खेळायचं आहे, त्यासाठी प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका, एक सिक्सर येणं आवश्यक आहे. षटकार पाहिजे, आणि त्याच वेळेला हा चेंडू षटकार म्हटलं, षटकार पाहिजे तर सिक्सर आलाय. जसा डिमांड तसा सप्लाय. षटकार बोलला आणि षटकार 6 धावा. आणि तो पाहिजेच होता षटकार, म्हणजे या धावसंख्येला थोडासा वेग येण्यासाठी. सिंगल ना बघा काय होतंय, खालच्या टोला लागलाय. सिंगलला काय होतंय, कधी कधी आपण बाईकही चालवतो, मोटरसायकल फर्स्ट गिअरमध्ये चालून काय माहिती, कधी इंजिनही गरम होतं आणि गिअरवरती पण लोड येतो. जर लांब जायचं तर गिअर चेंज करायचं आहे. फक्त गिअर चेंज करताना एक्सेलेटर थोडंसं कमी करावं लागतं, त्याच्यानंतर गिअर चेंज होतो. तसं गिअर चेंज तुम्हाला करायचं आहे, गतीमध्ये बदल करायचा आहे. गिअर चेंज केला तर वेगही पकडणार, स्पीडही येणार आणि लवकरचा प्रवास आपण गाठू शकू. व्हाईट बॉल बघा, हे सगळं घडणार ज्यावेळेला षटकार आला, त्यावेळेला दबाव येणार, प्रेशर येणार, आणि प्रेशरमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजाकडनं सुद्धा चुका होणार, आणि तेच होताना आपण पाहतोय. पण हा मॅच बघा, म्हणजे जर आपण चारी बाजूला बघितलं, प्रेक्षक आहेत पण एक पिन ड्रॉप सायलेन्स सारखा आहे, कारण दोन्हीसाठी महत्वाचा मॅच आहे. चेंडू गॅपमध्ये क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली झेल सुटलाय, पुन्हा एक झेल सुटलाय. हे झेलला जर पुन्हा एकदा पाहिलं ना रिप्लेमध्ये तर लक्षात येईल, अब्रेस फार वेगाने चेंडू परत आले होते, चेंडूच्या खाली आले होते, पण झेल टिपण्याची जी त्यांची पद्धत होती, जी स्टाईल होती, ती थोडीशी चुकीची होती.
आपण इंडियन पद्धतीने ज्यावेळेला जातो चेंडूच्या खाली हात येतो, ही ऑस्ट्रेलियन पद्धत होती, त्यामुळे इथे मिस्टेक थोडीशी झाली. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह यष्ट्याला लागला, पण वेग इतका होता की नॉस्ट्राईक एंडच्या यष्ट्याला लागून सुद्धा चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. संपला आणि 2 षटकांची समाप्तीनंतर जसा उल्लेख केला होता, गेअर चेंज करणं गरजेचं आहे. गेअर चेंज नाही केला तर काय होऊ शकतं हे आपण सांगितलं. 2 ओव्हर संपल्यात, 2 षटकांच्या समाप्त धावा आहेत फलकावरती 18, पाटला काय 73चा. याचा अर्थ अजून 55 धावा करायच्या आहेत आणि चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे तो 24 बॉल 55 धावा. 55 रन रिक्वायर इन 24 डिलिव्हरी. 24 चेंडूमध्ये 55 करायचे आहेत. म्हणजे आता ही सरासरी आहे ना, ही 12हून जम्प झाले, 13हूनही जम्प झाले आणि 14च्या बरोबर घरामध्ये जाऊन आता आस्किंग रन रेट पोहोचलाय. पुन्हा एकदा जाऊया आमचे साथी समालोचक इनायत तेलगी यांच्या दिशेनं. सर जैसे आपने कहा, आपने सही जज किया. जो तबरेज की कैचिंग थी वो कैचिंग ऑस्ट्रेलियन टाइप की कैचिंग अलग होती है, वो ऊपर से पकड़ते हैं. आपने देखा होगा इंडिया के पास भी अच्छे अच्छे कैचर्स थे, जैसे कि अजय जडेजा थे, मोहम्मद अजरुद्दीन थे उस वक्त के अच्छे से. आप देख सकते हो यहाँ पे कैचिंग काउंट होती है. आप पोजीशन में आना चाहिए, किस तरह से कैच लेना चाहिए. आप बुआ जी को भी देख सकते हो, वो अच्छी तरीके से कैच पकड़ते हैं. तो मेरे साथी स्कोरर है यहाँ पे मौजूद है, कैचेस नहीं छोड़ते हैं, जानते हैं ग्रैब करना है आपको, तो आप कैचिंग नहीं करोगे तो आप मैचेस हारोगे. तो स्कोर हुआ है 18 रन बने हैं. हाँ क्या अच्छी गेंद थी कहूंगा मैं. हनुमंत पुजारी यहाँ पे थोड़ा सा वेरिएशन करते हुए अपनी गेंदबाजी पे डॉट बॉल के रूप में गेंद डॉट आता हुआ. तीसरा ओवर प्रगति पे हनुमंत पुजारी का, अपने कोटे का दूसरा, टीम का तीसरा. इस बार कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, इतनी आसानी से आपको लंबा हिट लगाने के लिए नहीं देंगे. हनुमंत पुजारी जानते हैं, काफी एक्सपीरियंस है, कम से कम 20 साल 25 साल का एक्सपीरियंस है हनुमंत पुजारी के पास. तो सुंदर गेंदबाजी करते हुए दूसरा डॉट. इस बार कट किया है, पॉइंट से निकाला है, खिलाड़ी तैनात है वहां पे. 2 रन तो जरूर मिलेंगे. यहाँ पे इंडिया गेट दिखाते हुए काफी नाराज रहेंगे कहूंगा मैं. फिर से तबरेज इसमें इस बार गलती करते हुए. नाराज होने की कोई बात नहीं है, आपको फील्डिंग सटीक प्रैक्टिस करनी पड़ेगी, तब जाके आपको बड़े बड़े मौके मिलेंगे. अगर आप ऐसी गलती करोगे तो कर्णधार भी सोचेंगे नेक्स्ट टाइम कि आपको रखना है, रिप्लेस करना है, क्योंकि 14 प्लेयर रहते हैं टीम में, तो सोचेंगे ही सोचेंगे. तो आपका नाम तबरेज है, आपकी फील्डिंग तरबेज रहना चाहिए. इस बार अच्छा शॉट, गैप में है शॉट, सोहेल पिक्चर और वहां पे मौजूद अच्छी फील्डिंग. 2 रन से संतुष्ट होना पड़ेगा. तो इससे 2 रन से बढ़ता हुआ स्कोर है 24 रन. तो नाराज है पिंटू सडेकर, जानते हैं वो, क्योंकि एक आपको मौका दिया जाता है तो उसको ग्रैब करना है, आपको उस मौके को छोड़ना नहीं है. यंग एज है तो सीखना है. तो स्कोर बनता हुआ 24 रन. तीसरा ओवर प्रगति पे लगभग 4 गेंदें हो चुकी है. इस बार कट करने की कोशिश, अच्छी गेंद. थोड़े से नाराज थे हनुमंत पुजारी, जानते हैं अपनी अच्छी गेंदबाजी की थी, वहां पे क्या छूटा, मिस फील्डिंग हुई, उसके बदौलत 6 रन आपको खर्च करने पड़े. तो अच्छी गेंदबाजी, 6 रन खर्च किए हैं 5 गेंदों में. इस बार इनसाइड एज लगा, खिलाड़ी वहां पे तैनात है, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. तो 3 ओवर का खेल खत्म हुआ है, 25 रन बने हैं बिना कोई नुकसान के.
नाही मला याच करता मी म्हटलं ना म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला तबरेजचा, कारण यंगस्टर आहे, फ्रेश लेग आहेत, किमान फिल्डिंगमध्ये. कारण आज जर बघितलं इंडियन टीममध्ये काही गोष्टी असतात. म्हणजे आपण स्कोर सांगूया ना पुन्हा एकदा त्या चर्चेवरती येऊया. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 25 धावा, याचा अर्थ 48 धावा पाहिजे. आणि ते इम्पॅक्ट प्लेअर बघूया, इम्पॅक्ट प्लेअर मध्ये आलाय. मध्ये इम्पॅक्टफुल खेळ कोणाला खेळायचा आहे? अक्षय आणि रमेशला. त्यांना थोडासा प्रभाव टाकायचा आहे. कारण इथून आता आस्किंग रन रेट वाढलाय 10वर 12वरनं 13, 13वरनं 14 आणि आता 16वर 16 रन रिक्वायर्ड इन एव्हरी ओव्हर. आता 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये 48 करायचे आहे. आणि जो मुद्दा तुम्ही चढलाय, कारण इंडियन टीममध्ये जरी आज आज बघितला आपण रवींद्र जाडेजाचा उल्लेख करता ॲज अ बेस्ट फिल्डर, पण आता हळूहळू काय झालंय ॲज अ बॉलर, ॲज अ बॉलर बॅट्समन म्हणून ऑलराऊंडर सुद्धा आहे. तुम्हाला एकदा आतमध्ये संधी मिळाली ना, मग त्या संधीचं तुम्ही सोनं करा. एकदा तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली, मग तुम्हाला बॅटिंग मिळो, तुम्हाला बॉलिंग मिळो किंवा तुम्हाला फिल्डिंग, तुम्ही लक्षवेधी कामगिरी केली ना, तर तुम्ही त्याच्यावरती नाव कमावले. कारण मागे एका स्पर्धेमध्ये म्हटलं होतं की काही वेळेला काय असतात, एखादा आयकॉन खेळाडू असतात, मोठे खेळाडू असतात, त्यांचा ऑटोग्राफ, त्यांचे सेल्फी घेण्यासाठी भरपूर जण जातात. पण तो दिवस दूर नाही आहे या टेनिस क्रिकेटमध्ये की एखाद्या बेस्ट फिल्डरचे सुद्धा ऑटोग्राफ जातील आणि त्यांचंही सेल्फी घेण्यासाठी प्रेक्षक येतील. कारण ती गरज आहे, काळाची गरज आहे. एक फिल्डिंग हा महत्त्वाचा घटक आहे, त्याला बाजूला ठेवून चालणार नाही आहे. जर फिल्डिंग खराब झाली तर मॅचमधून तुम्हाला जावं लागेल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 18 चेंडूचा खेळ आहे, 48 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. क्लीन बॉल, क्लीन बॉल पहिल्या चेंडूवरती वासुदेव यांनी क्लीन बॉल केले रमेश यांना. दोन 2023ला भरपूर यश मिळाले असतील असं गाणं वाजवलं गेलं आणि त्याच्यानंतर आपोआप ओठावरती सुद्धा ते गाण्याचे बोल येतात. पण तुर्तास जर पाहिलं तर आपण या सामन्यामध्ये एक पुन्हा एकदा टर्न अराउंड, कारण वासुदेव यांनी पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाल्यात रुद्रप्पा. मागच्या सामन्यामध्ये रुद्रप्पा यांची बॅटिंग सुद्धा पाहिली होती आपण, चांगली फलंदाजी त्यांनीही केली होती. शेवटच्या क्षणी थोडंसं चुकले होते, पण मागे झालेली मिस्टेक दूर करायची आहे, मागे झालेली चूक सारून पुढे जायचं आहे. कारण असं म्हणायला म्हणतात मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. ॲक्च्युली करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. असं आहे की चुकांमधून सुधार करा, चुकांमधून दुरुस्ती करा आणि चुकांमधनं पुढे जाण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही पुढे जाणार. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. मागे काय चुकले, मागे काय बिघडले त्याच्यावर लक्ष असू द्या. अक्षय अक्षय हा पाटेट फटका, हा पाटेट फटका कव्हर नाही झालाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मी म्हटलं ना हा हाटेट फटका, बॉडी तुमची पुढे आलीच नाहीये, फटक्यांवरती जोर आलाच नाहीये, फक्त चेंडू हवेत गेला आणि हवेत जाताना एक चांगला झेल, चांगला कॅच टिपलाय, गडी बाद. थँक्यू. कारण याच्या अगोदर ज्यावेळेला जीवनदान लाभला होता ना, त्यावेळेला सुद्धा असा होता, तुम्ही ज्यावेळेला फ्रंट फूटवरती येता, फटका खेळतात, तेव्हा तुमचा बॉडीचा वेट पुढे यायला हवा, तो येत नाही आहेत. मागे अक्षयच्या बाबतीमध्ये तेच घडलं, बॉडी वेट ट्रान्सपोर्ट झाला नाही, पुढे आला नाही आहे, हाफ हार्टेड फटका खेळला. जर बॉडी वेट ट्रान्सपोर्ट झाला असता, त्याच्याने वेग आला असता, चेंडू कव्हर क्लिअर येऊ शकले असता, पण हाफ हार्टेड फटका होता आणि तो आरामात झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं मिड विकेटच्या रिजनमध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात ते वासुदेव यांनी, त्याच करता त्यांना आणलंय. कारण अगोदर जरी त्यांनी धावा दिल्या गेल्या तरी त्यांचा अनुभव, त्यांचा एक्सपिरियन्स उपयोगाला येऊ शकतो. क्लीन बॉल, त्यांचा अनुभव, त्यांचा एक्सपिरियन्स, इतने साल की मेहनत आणि तेच दाखवत असताना डावी यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बॉल.
धक्का 2 धक्के लागलेत, एका पाठोपाठ एक 2 धक्के. आणि खेळत असताना पाहिलं वैभव इतकं शफल केलं की आपली डावी यष्टी उघडी पडली. अक्षरशः लेग स्टंप थोडीशी ओपन झाली आणि ती लेग स्टंप डिस्ट्रॉय करण्यात आली, उद्ध्वस्त करण्यात आली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत माणिक. आता हॅट्रिक वरती आहे. आता हॅट्रिक साधायची तर आता ट्रिकी करायला हवी, काहीतरी योजना करायला हवी. तर हॅट्रिक आणि पहिला हॅट्रिक होईल. पहिली मॅडन ओव्हर आले, पहिली मॅडन ओव्हर वासुदेव यांच्या नावावरती आले. आता बघूया जसं मराठीमध्ये सांगतात ना दुग्ध शर्करा योग तसा येतोय का. डबल डबल धमाका. हो हलक्या हाताने खेळलाय, हलक्या हाताने सॉफ्ट हँड, सॉफ्ट हँड खेळलं. थोडासा पुश करोवर खुश रहो वाला खेळ होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, एक धावाने स्कोर जाऊन पोचला तो 27. ही 27 आहे पण त्या टीमला सतावणारी आहे. 27 आहे पण ती सतावणारी आहे कारण आस्किंग रन रेट वाढलाय. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल, जोरकस प्रहार, मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. धावा आहेत धाव फलकावरती 33. 12 चेंडूमध्ये आता 40 करायचे आहेत पण कॅल्क्युलेटेड खेळलं ना 16 केला तर कदाचित 22 होऊ शकतील, 16च्या वरती केलं तर अजून जास्त होतील. पण किमान 16 धावा. 16 पेक्षा खाली जर आला तर शेअर बाजार कोसळला समजायचं. कारण 12-40 पाहिजे, 12-40 पाहिजे, कमीत कमी 16 पाहिजे. मी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतायत तेलगी यांना. सर मैं हमेशा कहता हूँ, आपने देखा होगा फील्डिंग में जॉन डी रोड्स, उन्होंने फील्डिंग में कैचेस पकड़ के मैन ऑफ द मैच का पारितोषिक जीता है. ये एक उनके नाम पे गया है मैन ऑफ द मैच. फील्डिंग कैचिंग ऐसी थी जॉन डी रोड्स की, तो वो भी सीखना चाहिए आपको. अगर आप कैचिंग अच्छी करोगे, फील्डिंग अच्छी करोगे तो आप भी मैन ऑफ द मैचेस हो सकते हो. फिर से एक बार क्या सुंदर ड्राइव है कहूंगा मैं. एक्स्ट्रा कवर में कोई खिलाड़ी तैनात नहीं है, 1 मॉल चौका. क्या सुंदर चौका था कहूंगा मैं हमेशा कहता हूँ आपको, अगर आप फील्डिंग और कैचेस पकड़ते हो तो आप मैचेस जीतते हो. एक खिलाड़ी थे साउथ अफ्रीका के जिन्होंने वर्ल्ड कप में अच्छी कैचेस पकड़ के मैन ऑफ द मैचेस का पारितोषिक जीता था. सर आपकी राय इसके बारे में, आपके ओर से जानना चाहूंगा मैं, अगले ओवर में जानना चाहूंगा मैं. फिर से एक बार महादेव, इस बार अच्छी गेंद वापसी करते हुए चौका खाने के बाद महादेव एक अच्छा शॉट लगाया था मानिक कुरिया ने. सटीक टाइमिंग थी कहूंगा मैं. मानिक कुरिया की अच्छे खिलाड़ी है, तो हमेशा कहता हूं कैचेस विन द मैचेस. अगर आप कैचेस छोड़ेंगे तो मैचेस छोड़ेंगे. इस बार कट किया है खिलाड़ी वहां पे तैनात है. तब रेस 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. तो 3 गेंदों में अब तक 5 रन हो पाए हैं. तो देखना है महादेव एकमेव खिलाड़ी जिन्होंने 50 रन कंप्लीट किए हैं इस टूर्नामेंट में. इस बार लेग साइड पे भटकते हुए अंपायर ने भाई फलाई वाइड का इशारा आएगा तो इसे 31 रन से बढ़ता हुआ स्कोर है 39 रन. तो फिर से अच्छी गेंद महादेव की डॉट बॉल के रूप में गेंद. कोई रन नहीं बना, कोई नुकसान नहीं. डॉट बॉल के रूप में गेंद. यहाँ पे वेरी कर रहे थे गेंद, खिलाड़ी वहां पे मौजूद है लेकिन देखना है कोई मौका नहीं. 1 मॉस 4 रन. तो अच्छा शॉट यहाँ पे आता हुआ. एक बॉल में 6 रन चाहिए ये चैलेंजिंग ओवर कंप्लीट करने के लिए. तो 16 रन का लक्ष्य आपके लिए रखा जाएगा एक ओवर में. तो अगर आप वो कंप्लीट करते हो तो आपके अकाउंट में 6 रन प्लस किए जाएंगे. और देखिए यहाँ पे कोई मौका नहीं मिलेगा महादेव की ओर से छक्का देने का. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. तो इस एक ओवर से बढ़ता हुआ स्कोर है
38 रन बने हैं, -6 किए गए हैं आपके 44 में से। तो इस हिसाब से स्कोर बनता हुआ 38 रन सर। म्हणून मी म्हटलं होतं ना, या ओव्हरला जर 16 धावा झाल्या तर पुढे जातील, नाही तर शेअर बाजार जसा कोसळतो सेन्सेक्स तसा कोसळणार. आणि तो इतका कोसळला आता की शेवटच्या 6 चेंडूवरती आता 35 रन पाहिजे, 35. शेवटच्या 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. आणि जसं तुम्ही मुद्दा चढला होता की फिल्डिंग चा मुद्दा, आणि तो महत्त्वाचा आहे, ते अंग बाजूला ठेवता येणार नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी घडल्या ज्यावेळेला. सर्वात मोठं काय की आता जर 2019चा वर्ल्ड कप बघा, ज्यावेळेला न्यूझीलंड आणि आपली सेमीफायनल मॅच चालू होती, त्यावेळेला महेंद्रसिंग धोनी डायरेक्ट हिटवरती आऊट झाले होते, रनआउट. गप्टीलचा तो डायरेक्ट थ्रो, म्हणजे तो स्टंपवर लागला पण अख्ख्या भारताच्या जिवारी लागला, असा होता तो थ्रो. त्याच्यामुळे फिल्डिंग फार महत्त्वाची आहे. 2019चा तो क्षण अजूनही आपल्याला आठवतोय, ज्यावेळेला तो गप्टीलचा थ्रो होता, तो स्टंपवरती आदळला आणि आपल्या भारतीयांच्या जीवावरती, हृदयावरती घाव करून गेला होता. तसं म्हणजे फिल्डिंग महत्त्वाची आहे. एक विकेट, एक चांगला कॅच, एक चांगला रनआउट मॅचमध्ये फरक आणू शकतो. पहिल्या दिवशी पाहिले ना सौरभनं, याच मैदानावरती सौरभनं टिपलेले एका हातामध्ये जे झेल टिपल्यात ते पाहिलेत आपण याच मैदानावरती एसएन पोल्ट्रीच्या. कारण सौरभनं एका हातामध्ये झेल ठेवून 2 चौकार आले होते, त्यानंतर तो मॅच टर्न अराउंड झाला. तिसरा तो एका हातात कॅच घेतला. मग या मैदानावरती सुद्धा तसं घडलंय की फिल्डरनं मॅच टर्न अराउंड केलेली आहे. बरीचशी उदाहरणं आहेत, ती देता येतील. आता मॅच थोडंसं एकतर्फी चाललंय, त्याकरता आपण ही चर्चा करतोय. आणि लहान स्पोर्ट्ससाठी तर नक्कीच एक सांगता येईल, कारण कदाचित तो 72चा आकडा त्यांच्यासाठी शुभ नाही आहे. 2 वेळा त्या 73 धावांचा पाठलाग त्यांना करावा लागला. 72 म्हणजे 73चा उल्लेख तुम्ही थोडासा जर म्हणजे मराठीमध्ये न करता थोडा अप्रपोर्श केला, तो ट्रॅक्टरसारखा होतो. आणि ट्रॅक्टर म्हणजे आपल्या ग्रामीण भागातलं तर महत्त्वाचं जे आहे ना वाहन आहे, जे शेतीसाठी असाव्या किंवा इतर गोष्टीसाठी आपल्याला लागतं. पण त्याचाही काही गोष्टी आहेत. आता 4 चेंडूची औपचारिकता फक्त बाकी. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. पुढे येऊन खेळलाय. ऐसे मैच में ऐसा भी हो सकता है, बल्लेबाज के बल्ले से सिक्सर भी आ सकता है. तर शेवटला काय एंटरटेनमेंट करू शकतो किंवा तो खेळाडू सांगू शकतो की बाबा क्रमांक माझा 6वा आहे, मी षटकार मारू शकतो, नंबर 6 पे आहे, 6 मार सकते हैं, शायद हमें आगे भी भेज सकते थे, असंही तो सांगू शकतो. तो षटकार आलाय. गंगाराम ज्याने षटकार टोकला होता. आता काही चेंडूची औपचारिकता फक्त या सामन्यामध्ये बाकी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 46 46 धावा धावफलकावरती. या विजयाचे दोन्ही महत्व आहेत, कारण इथून जर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 47 झाले, 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. किती फरकानं हा विजय संपादित करतोय एंजल सोशल क्लब तेही बघूया, कारण पुढचा त्यांचा मॅच आहे याच्यानंतर. तिथेही त्यांना विजयी व्हायचा आहे, तिथेही त्यांना जिंकायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला FCC BD आहे, त्यांनीही एक सामना जिंकलाय. आता 72 धावा केलेले 2 संघ एकमेकांसमोर कदाचित पुढच्या मॅचमध्ये असतील. FCC BD मंजू आणि एंजल सोशल क्लब खानापूर हे 2 संघ एकमेकांसमोर असतील. म्हणजे ही जी लढत होती ती 2 पराभूत संघामधली होती, पण आत्ता जी लढत होणार आहे ती लढत ही महत्वाची आहे. तुर्तास या मॅचकडे जाऊया. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांचा खेळ संपताना 47 25 धावांनी या सामन्याला जिंकलंय ते एंजल सोशल क्लबच्या संघानं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट ओनली वन कंटेंडर, ज्याने या खानापूर प्रीमियर लीग KPL मधलं पहिलं अर्धशतक नोंदवलेलं आहे, तो खेळाडू आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कारण मॅच समरी जर पाहिली 72 धावामध्ये महादेवचा वाटा फार मोठा होता.
51 धावांचा पाठलाग 51 धावांची खेळी केलेली होती आणि तो पाठलाग करताना प्रतिस्पर्धी